Hello, friends. Good morning. Welcome to AV number 3 figures of speech. Yesterday we have completed 6 figures of speech. Now let us start with uh, next figures of speech, which is nothing but inversion number 7. Inversion means the word order of the sentence is not correct. By using the act of inversion, we can make correct sentence. It is called as inversion. तर वाक्यातील शब्दांचा क्रम ज्या वेळेला चुकीचा असतो, शब्दांचा क्रम हा व्यवस्थित नसतो, त्यावेळेला त्याला म्हणतात इन्व्हर्जन. म्हणजे शब्दक्रम जो आहे तो बदलणं त्याला म्हणतात इन्व्हर्जन. वेन इन अ सेंटेन्स वर्ड्स आर नॉट इन अ करेक्ट प्रोज ऑर्डर यस प्लस व्ही प्लस ओ, इट इज द यूज ऑफ इन्व्हर्जन. जर वाक्यामध्ये हा पॅटर्न जो आपला आहे यस व्ही ओ, यसला म्हणता सब्जेक्ट, व्हीला म्हणता व्हर्ब, ओला म्हणता ऑब्जेक्ट. तर ज्या वेळेला हा पॅटर्न नसेल वाक्यामध्ये त्यावेळेला त्या वाक्याला त्या ठिकाणी इन्व्हर्जन असतं. म्हणजे शब्दांचा क्रम जो आहे तो चुकीचा असतो, त्याला म्हणता इन्व्हर्जन, ॲक्ट ऑफ इन्व्हर्जन. द वर्ड ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज नॉट करेक्ट, सो वी कॅन मेक द ॲक्ट ऑफ इन्व्हर्जन अँड मेक इट करेक्ट. आणि ते वाक्य आपण बरोबर करू शकतो, त्याला म्हणता इन्व्हर्जन. शब्दांचा क्रम बदलणं त्याला म्हणता इन्व्हर्जन होणं. जर दिलेल्या वाक्यात कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी रचना न देता ती यमक जुळवण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी वेगळी दिलेली असते, तेव्हा तेथे इन्व्हर्जन असते. तर शब्दांचा क्रम म्हणजे थोडक्यात काय, तर शब्दांचा क्रम हा योग्य नसतो, त्याला आपण बदलावं लागतं. ज्यावेळेला शब्दांचा क्रम योग्य नसतो तेव्हा त्या वाक्यामध्ये अलंकार जो असतो तो असतो इन्व्हर्जन. तर इथे आपण बघूया एक्झाम्पल नंबर 1. बट डोंट यू क्विट. या ठिकाणी जी शब्दांची ऑर्डर आहे बघा, बट डोंट यू क्विट. या ठिकाणी शब्दांची ऑर्डर जी आहे ती कशी पाहिजे, तर बट यू डोंट क्विट, बट यू डोंट म्हणजे हा जो यू आहे तो पहिल्यांदा यायला पाहिजे. बट यू डोंट क्विट म्हणजे यस प्लस व्ही प्लस ओ हे त्या ठिकाणी येतं. सेकंड आहे इन व्हेन इज द वर्ल्ड प्ले. तर त्या ठिकाणी आपण वाक्य करू शकतो इन व्हेन इज द वर्ल्ड प्ले. इथे पण या ठिकाणी जे आहे द वर्ड ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज नॉट करेक्ट. बाय युझिंग द ॲक्ट ऑफ इन्व्हर्जन वी कॅन मेक करेक्ट सेंटेन्स इन दिस वे. तर या पद्धतीने आपण ते वाक्य बरोबर बनवू शकतो. ते वाक्य येणार आहे द वर्ल्ड प्ले इज इन व्हेन. द द द हा पहिल्यांदा येणार, द वर्ल्ड प्ले इज इन व्हेन. तसंच एक वाक्य आपल्या ठिकाणी आलेलं आहे हम आपके हे कोण. तर हे वाक्य येतं हम आपके कौन है, असं पाहिजे खरं. हम आपके कौन है, तर हम आपके हे कौन. तर या पद्धतीने वाक्यातील शब्दांचा क्रम ज्या वेळेला बदलतो तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात इन्व्हर्जन. तर असे अनेक वाक्य आपण सांगू शकतो की ज्यात शब्दांचा क्रम जो आहे तो चुकीचा असतो आणि त्या पद्धतीने आपल्याला ते बदलावं लागतं आणि तो अलंकार जो आहे तो आहे इन्व्हर्जन. नेक्स्ट आपण जाऊया पुढे. हायपरबोल. हायपरबोल त्याला आपण मराठीत म्हणतात अतिशयोक्ती अलंकार, हायपरबोलिक स्टेटमेंट त्याला म्हणतात. इथे त्यांना ऑब्वियस ओव्हर स्टेटमेंट ज्याला म्हणतो, एक्झॅगरेशन ज्याला आपण म्हणतो. तर एक अतिशयोक्ती केलेली असते त्याला म्हणतात हायपरबोलिक स्टेटमेंट. वेन इन अ सेंटेन्स अ स्टेटमेंट इज मेड एम्फॅटिक बाय ओव्हर स्टेटमेंट ऑर एक्झॅगरेशन इट इज द यूज ऑफ हायपरबोल. वेन इन अ सेंटेन्स अ स्टेटमेंट इज मेड एम्फॅटिक बाय ओव्हर स्टेटमेंट ऑर एक्झॅगरेशन. ज्यावेळेला अशा पद्धतीने वाक्य जे आहे ते अतिशय परिणामकारक व्हावं म्हणून त्या ठिकाणी परिणामकारकता यावी म्हणून त्या ठिकाणी वाक्याला एक स्तुतीपर वाक्य केलं जातं, तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात हायपरबोल. वेन इन अ सेंटेन्स अ स्टेटमेंट इज मेड एम्फॅटिक बाय ओव्हर स्टेटमेंट ऑर एक्झॅगरेशन. एक्झॅगरेशन म्हणजे अतिस्तुती करणं, अतिशयोक्ती करणं. इट इज द यूज ऑफ हायपरबोल. तर त्याला हायपरबोलिक स्टेटमेंट किंवा हायपरबोल असं म्हणतात. जर दिलेल्या वाक्यात अतिशयोक्ती केलेली असेल तर तेथे हायपरबोल असते. म्हणजे अतिशयोक्ती अलंकार, ओव्हर स्टेटमेंट, ऑब्वियस ओव्हर स्टेटमेंट, एखादी गोष्ट चढवून सांगणं, फुगवून सांगणं त्याला म्हणतात हायपरबोलिक स्टेटमेंट. तर या पद्धतीने ते वाक्य आहे. नंबर 1 एक्झाम्पल आहे शी वेप्ट अ बकेट फुल ऑफ टीयर्स. शी वेप्ट अ बकेट फुल ऑफ टीयर्स. ती इतकी रडली की अक्षरशः एक बादली अस्व त्या ठिकाणी गळाली. म्हणजे इतकी रडली ती, थोडक्यात काय तर खूप रडली. शी वेप्ट अ बकेट फुल ऑफ टीयर्स. टीयर्स म्हणजे अस्व.
तर एक बकेट पाण्याची बादली त्या ठिकाणी त्या आसवांनी भरली, म्हणजे ही अतिशयोक्ती आहे. त्याला एक ओव्हर स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर आहे नंबर 2, आय हॅव टोल्ड यू 100 टाइम्स. मी तुला बरेच वेळा म्हणतो, तुला 1000 वेळा सांगितलं आहे, तुला अनेक वेळा 1000 वेळा सांगितलं असं ज्या वेळा म्हणतो. आय आय हॅव टोल्ड यू 100 टाइम्स, 1000 टाइम्स. 1000 वेळा सांगितलं तर तुला कळत नाही असं आपण म्हणतो. 1000 वेळा सांगितलं म्हणजे काय 1000 वेळा सांगितलेलं असतं का? तर नाही, अनेक वेळा सांगितलेलं असतं. म्हणजे हे पण एक ओव्हर स्टेटमेंट आहे. त्यानंतर अजून एक वाक्य इथे इथे जे आलेलं आहे, ही इज रनिंग फास्टर दॅन द विंड. ही इज रनिंग फास्टर दॅन द विंड, म्हणजे वाऱ्यापेक्षाही जलद वेगाने तो पळतो. आता वाऱ्यापेक्षा जलद गतीने पळू शकेल का तो? तर हे एक हायपरबोलिक स्टेटमेंट आहे. हायपरबोल, वेन देर इज द ऑब्वियस ओव्हर स्टेटमेंट, वेन देर इज एक्झॅगरेशन, इट इज कॉल्ड ॲज हायपरबोल. माय ब्रदर इज स्ट्रॉंगर दॅन आयर्न. माझा भाऊ इतका सशक्त आहे, इतका ताकदवान आहे की एखादा लोखंडापेक्षाही तो लोखंडापेक्षा मजबूत असेल का? पण हे हायपरबोलिक स्टेटमेंट आहे. द लिव्ज आर डान्सिंग इन द ब्रिज. त्या वाऱ्याच्या झुडकाबरोबर त्या ठिकाणी पानांनी डान्स सुरू केला. आता पानं डान्स करतायत, या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन पण आहे, पण एवढे पानांचा डान्स वगैरे नसेल, तर एक अतिशयोक्ती त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे, आय हॅव रीड दिस बुक 100 टाइम्स. हे पुस्तक मी 100 वेळा वाचलं असेल. 100 वेळा वाचलं असेल म्हणजेच काय, तर अनेक वेळा वाचलेलं असेल या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हायपरबोलिक स्टेटमेंट जे असतात ते ओव्हर स्टेटमेंट असतात, अतिशयोक्ती असते. इथे मराठीतलं अतिशय प्रसिद्ध उदाहरण आहे, दमडीचे तेल आणले, त्यात सासूबाईंची आंघोळ झाली, उरलेले तेल सांडले, ते वेशीपर्यंत वाहत गेले, त्यात उंट पोहून गेला. म्हणजे बघा, दमडीचं तेल आणलं. पूर्वीला दमडी होती, म्हणजे एक करन्सी, एक चलन ज्याला म्हणतो आपण. त्या दमडीपासून म्हणजे त्या काही विशिष्ट पैसे खर्च करून तेल आणलं, त्या सासूबाईंची आंघोळ झाली. आता तेलाने आंघोळ केली, उरलेलं तेल सांडलं, ते वेशीपर्यंत वाहत गेलं आणि त्यात उंट पोहून गेला. म्हणजे सगळीच त्या ठिकाणी अलबेल परिस्थिती आहे. अति होतं हे. तर त्याला हायपरबोल म्हणजे काय, तर अतिशयोक्ती अलंकार, त्याला म्हणता हायपरबोलिक स्टेटमेंट. पुढे आपण जाऊया. नंबर 9, अँटिथेसिस. आता अँटिथेसिस हा अतिशय महत्त्वाचा अलंकार आहे. अँटिथेटिकल स्टेटमेंट ज्याला म्हणतो आपण. व्हेन टू अपोजिट आयडियाज केम टुगेदर इन वन सेंटेन्स. जेव्हा दोन अपोजिट गोष्टी एकाच वाक्यात एकत्र येतात, तेव्हा त्या वाक्याला म्हणतात अँटिथेटिकल स्टेटमेंट. दोन अपोजिट गोष्टी, स्ट्रायकिंग कॉन्ट्रास्ट इज देअर. अतिशय एक ठळकपणे त्या ठिकाणी कॉन्ट्रास्ट जो असतो, उल्लेखनीय कॉन्ट्रास्ट जो असतो, तो त्या ठिकाणी असतो, तेव्हा त्याला म्हणता अँटिथेसिस. वेन इन अ सेंटेन्स द अपोजिट वर्ड्स ऑर आयडियाज आर यूज साईड बाय साईड, इट इज द यूज ऑफ अँटिथेसिस. वेन इन अ सेंटेन्स, जेव्हा वाक्यामध्ये अपोजिट वर्ड्स असतात, विरोधी शब्द असतात की जे बाजूबाजूला एकमेकांच्या शेजारीच असतात, तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात आपण अँटी. अँटी म्हणजे काय, तर अपोजिट. अँटीचा अर्थ होतो, म्हणजे हा जो पार्ट आहे अँटी. अँटी म्हणजे अपोजिट आणि थेसिस म्हणजे आयडिया. तर अँटीथेसिसचा अर्थ होतो अपोजिट, म्हणजेच विरोधाभास अलंकार. जर वाक्यात विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेले असतील तर तिथे अँटिथेसिस असतं. तर या पद्धतीने आपण अँटिथेटिकल स्टेटमेंट बघू शकतो. तर अतिशय ठळकपणे दोन अपोजिट गोष्टी ज्या वेळा एकत्र येतात, तेव्हा त्या अलंकाराला त्या ठिकाणी म्हणता अँटिथेटिकल स्टेटमेंट, म्हणजेच अँटिथेसिस असं त्याला म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. बघा, तर लाईट आणि डार्क, तर त्याला त्या डार्क रूटवर त्याला प्रकाश टाकायचा आहे. लाईट आणि डार्क हे दोन अपोजिट शब्द जे आहेत ते एकत्र आलेले आहेत. ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क. लाईट प्रकाश, डार्क अंधार, दोन्ही गोष्टी अपोजिट त्या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. नंतर आहे, इट मे बी नियर व्हेन इट सीम्स अफार. इट मे बी नियर व्हेन इट सीम्स अफार. नियर म्हणजे जवळ असणे, अफार म्हणजे दूर असणे. तर एकाच वाक्यामध्ये वेन टू अपोजिट वर्ड्स नियर अँड अफार केम टुगेदर इन वन सेंटेन्स, इट इज कॉल्ड ॲज अँटिथेटिकल स्टेटमेंट अँड दिस इज अँटिथेसिस. अजून काही उदाहरणं, अतिशय सोपे उदाहरणं आपल्याकडे आपण सांगू शकतो. तर युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल. हे उदाहरण अतिशय प्रसिद्ध आहे. युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल. युनायटेड वी स्टँड, जेव्हा आपण एकत्र असतो त्यावेळेला आपण उभं राहू शकतो, पण ज्या वेळेला आपण विभागले जातो त्यावेळेला आपली शक्ती जी आहे ती कमी होते. युनायटेड, डिव्हायडेड, स्टँड, फॉल. युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल, म्हणजे
एकाच वाक्यामध्ये दोन ऑपोजिट गोष्टी आलेल्या आहेत. युनायटेड आलेला आहे, डिव्हायडेड आलेला आहे, स्टँड आलेला आहे, फॉल आलेला आहे. त्या ठिकाणी अजून एक वाक्य आपण सांगू शकतो. वन मॅन्स फूड मे अनादर मॅन्स पॉयझन. एखाद्या माणसाचं अन्न दुसऱ्या माणसाचं विष ठरू शकतं. वन मॅन्स फूड मे अनादर मॅन्स पॉयझन. त्या ठिकाणी आलेलं आहे फूड आणि पॉयझन एकाच वेळेला अपोजिट गोष्टी आहेत, फूड आणि पॉयझन. तर ह्या सुद्धा अपोजिट गोष्टी ज्यावेळेला एकत्र येतात आपण म्हणतो स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. स्पीच म्हणजे बोलणं. बोलणं हे जर चांदी असेल तर सायलेन्स म्हणजे न बोलणं हे सोन्यासारखं असतं. बोलणं आणि न बोलणं, स्पीच आणि सायलेन्स. त्यानंतर सिल्वर आणि गोल्डन. म्हणजे ज्यावेळेला अशा दोन अपोजिट गोष्टी एकाच वाक्यामध्ये दोन अपोजिट गोष्टी एकत्र येतात, अपोजिट कन्सेप्ट, अपोजिट वर्ड्स, अपोजिट आयडियाज गेट टुगेदर इन वन सेंटेन्स, इट इज कॉल्ड ॲज अँटिथेसिस. इथे पुन्हा आलेलं आहे उघडलेली खिडकी त्याने बंद केली. आता उघडलेली खिडकी त्याने बंद केली, उघडलेली आणि बंद, उघडणं आणि बंद करणं आहे का, दोन अपोजिट गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहे. असं म्हणतात गॉड मेड द कंट्री, मॅन मेड द टाउन. देवाने त्या ठिकाणी हा देश बनवला, हे जग बनवलं, आणि माणसाने काय केलं तर त्या ठिकाणी एक गाव बनवलं. म्हणजे एकाच वाक्यामध्ये अपोजिट गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहे की कंट्री. आता हे इतकं अपोजिट येत नाही, पण ज्यावेळेला अतिशय स्ट्रायकिंग कॉन्ट्रास्ट असतो, एकदम उल्लेखनीय असा कॉन्ट्रास्ट त्या ठिकाणी दिसतो, तेव्हा त्या ठिकाणी अँटिथेटिकल स्टेटमेंट त्या ठिकाणी असतो. तो ह्या अलंकाराला म्हणता विरोधाभास अलंकार. याच्यामध्ये आपण आजच्या ह्या एव्हीमध्ये आपण 3 अलंकार बघितले. पहिला बघितला इन्व्हर्जन, शब्दांची उलटापालट होणं, शब्दांचा क्रम बदलणं, त्याला म्हणता इन्व्हर्जन. नंतर आपण बघितला हायपरबोल, याला म्हणतो आपण अतिशयोक्ती अलंकार, की ज्याच्यामध्ये ओव्हर स्टेटमेंट असतं, ज्याच्यामध्ये अतिशयोक्ती असते. आणि नंतर आपण बघितला अँटिथेटिकल स्टेटमेंट, ज्याला म्हणतो विरोधाभास अलंकार. एका वाक्यात दोन अपोजिट गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात अँटिथेटिकल स्टेटमेंट. तर या पद्धतीने आपण तिसऱ्या एव्हीमध्ये 3 अलंकार आपण बघितलेले आहेत. पहिल्या एव्हीमध्ये 3 बघितले, नंतर 3 बघितले, आणि नंतर आता हे 13 असे 9 अलंकार आतापर्यंत आपण बघितले. आता पुढच्या एव्हीमध्ये आपण अजून 3 अलंकारांकडे वळूया. तोपर्यंत आपण थांबूया. पुढची एव्ही आपण बघू.